झालं असेल, पण अर्जुनचा अँगर इश्यू जो आहे तो नेमका काय आहे ते मला आता जाणून घ्यायचं. मी एक दमदार डायलॉग ऐकलाय. जवळच्या मित्रांनी हे सांगितलं की हे गाणं तुझ्याकडे बघूनच लिहिलंय असं दिसतंय. मला पहिल्यांदा थँक्स म्हणायचं ह्या सगळ्या टीमला, आता माझे समोरचे बसले सगळी टीम, ह्यातले प्रोड्युसर असतील, डिरेक्टर असतील, सगळी एडिटर असेल, म्युझिक डिरेक्ट बॅकग्राऊंड करणारे असतील, हे सगळे नॉन महाराष्ट्रीयन. आणि त्यांना मराठी फिल्म करायची ही एक खूप मोठी गोष्ट मला त्याच्याकडे जाणवली आणि मला ती खूप आवडली. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्यामध्ये इंटरेस्ट घ्यावा, कारण हे महाराष्ट्रात राहून त्याची भाषा वेगळी असून सुद्धा ते प्रयत्न करतात की मराठी आणि चांगली आणि मोठी फिल्म करा, आणि सगळ्यांनी त्या पद्धतीने प्रयत्न केले, त्याचं मला कौतुक वाटतं. म्हणजे या फिल्मचा भाग म्हणून मला असं वाटतं की या फिल्ममध्ये मी कास्टिंग डिरेक्टर करतो. म्हणजे हे सगळे कास्टिंग आहे ते मी केले, कारण ह्या लोकांना ती माणसं बघून माहिती आहेत, हिंदी फिल्ममध्ये काम केलंय, मराठी फिल्ममध्ये काम केलंय, सिरियलमध्ये काम केलं असेल, पण ह्यांना कास्ट या रोलसाठी करावं हे त्यांच्या लक्षात नाही होतं. ते काम मी केलं, त्यामुळे मला इतकी मजा आली की एक तर नंदू सरांसोबत काम करणं खूप वर्षापासूनचं स्वप्न होतं. जेव्हा मी एकांकिका करायचं तेव्हा मुंबईचे तावळे वगैरे एकांकिका वगैरे बघितली, तेव्हापासून मी त्यांना असं किंवा किशोर करत नसतील त्यांच्यावर मी एक फिल्म केली होती, पण असं बरं काही झालं नव्हतं माझं. राजेश सरांचं मी कौतुक करेन, कारण मी त्यांची वेब सिरीज बघितल्याने मी वेळा झालो होतो. मी त्यांना म्हटलं तर काय काम केलं सर तुम्ही, किती कमाल आहे. आणि कमलाकर बरोबर मी आधी काम केलंय, खूप सिरियल्स वगैरे केलेले आहे. मला त्यांचा कॉमेडीचं टायमिंग मला माहिती आहे. आता सुद्धा त्यांची एक नाटक चालू आहे श्रीमंत दामोदर पंत, त्याच्यात ते काम करतात, खूप अप्रतिम काम करतात, खूप चांगलं करतात. चांगलं ही फिल्म आहे ना, मला असं वाटतं की खूप वेगवेगळ्या पद्धतीने खूप स्ट्रगल करत इथपर्यंत पोहोचले. आणि आज हा दिवस बघतोय आपण, म्हणजे आम्ही सगळे प्रत्येक क्षणाला काही ना काही झगडतोय छोट्या छोट्या गोष्टींसाठी. टीजर असेल, ट्रेलर असेल, पोस्टर असेल, छोट्या गोष्टी असतील, सगळे कॅरेक्टर शोधून आणणं. आजही मला असं वाटतं की हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी सगळ्या टीम मधल्या मेंबर्सचं मी समजतो हे आशीर्वाद आहे की आज इथपर्यंत आलेलं. आता 9 तारखेला फिल्म प्रदर्शित होते. एक वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आहे सगळ्यांनी, आणि मला खात्री आहे फिल्म बघितल्यानंतर तुम्हाला नक्की आहे. पण जसं मी अगदी सुरुवातीला म्हटलं होतं की खरं तर ही अपेक्षा आम्हाला खूप आधी होती की तुमच्यासारख्या कलाकाराने एक डॅशिंग पोलीस साकारावा. तर अर्जुन पर्यंत तशी काही संधी आली नाही की तुम्ही वाट बघत होता चांगल्या फिल्मची? मी एका फिल्ममध्ये केलं होतं इन्स्पेक्टर चालू, पण ती फिल्म काही लोकांपर्यंत पोहोचली नाही. पण त्यानंतर मी वाट बघत होतो काहीतरी करायचं. शाहीर केल्यानंतर माझी खूप इच्छा झाली होती की आता एखादं डॅशिंग रोल करूया, ऍक्शन, त्याचे डायलॉग्स असतील, डायलॉग्स ऐकून लोक टाळ्या वाजवतील, शिट्या वाजवतील. आणि त्यानंतर ही फिल्म माझ्याकडे आहे. मी चॉईस प्रोड्युसर आणि डिरेक्टरला दिली होती की ही गोष्ट करायची का ही गोष्ट करायची. तर त्याच्यावर भूषण पटेल सर एक्सपिरियन्स माणूस आहे, हिंदीमध्ये काम केलेलं माणूस आहे, त्यांनी मला सांगितलं की ही करूया, ही कमर्शियल फिल्म आहे. तर मी म्हटलं तुम्ही म्हणत असाल तर नक्कीच चांगली आहे, म्हणून मी हे करायचं ठरवलं. आणि मला माहिती होतं की ह्याच्यात जे मी कॅरेक्टर करतोय त्याच्यामध्ये डायलॉग्स भारी भारी डायलॉग्स आहेत, इव्हन बाकीच्या कॅरेक्टरना पण चांगले चांगले डायलॉग्स आहेत, ऍक्शन खूप छान आहे. आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीने मराठी फिल्ममध्ये ऍक्शन हवी आहे असं लोक म्हणत असतात, त्या पद्धतीची ऍक्शन या फिल्ममध्ये आहे. नक्कीच. आणि हे खूप सरप्राइझिंग आहे. जेव्हा आम्ही पोस्टर बघितलं होतं तेव्हापासूनच प्रतीक्षा होती कधी एकदा सिनेमा भेटीला येतो, आणि जो 9 तारखेला आता येणार आहे. आता मी तुमच्या सहकलाकारांना, या चित्रपटातल्या इतर कलाकारांना इथे मंचावर बोलवते. नंदू सर प्लीज कम ऑन स्टेज. अक्षया प्लीज ये, माझी खूप छान सोशल मीडिया मैत्रीण पहिल्यांदा भेटत. सर प्लीज या. राजेंद्र सर, कमलाकर दादा, मला आता एवढीच कास्ट दिसते याच्यामध्ये 20-22 झाले. आणि ज्यांनी हा वेगळा भार उचललाय डोक्यावर वेगळ्या भूमिकेचा, ते नाहीये ना खरं तर, पण नक्की त्यांचं काहीतरी इम्पॉर्टंटच कॅरेक्टर असणार. आणि त्यांचा आवाज मला वाटतं ट्रेलरच्या सुरुवातीपासूनच आपल्याला ऐकायला येतो. मला सुरुवात करायची कमलाकर दादा आणि राजेंद्र सरांपासून की पोलीस खात्यात तुमचं पेन्शनचं वगैरे बोलणं सांगते की नाही? नाही, याला सुरू पण आहे पेन्शन, आणि तो सिनियर असल्यामुळे तो आधी बोलला. पोलीस खात्यात पेन्शन बोलणी झाली की नाही? कारण कितीतरी प्रोजेक्ट्स मधून आम्ही तुम्हाला या भूमिकांमधून पाहिजे, पण प्रत्येक वेळेला वेगळेपणा टिकवणं हे माझ्यासाठी मला वाटतं खूप चॅलेंजिंग असेल. आता जे बघतोय ते फारच वेगळं आहे, कारण कॉमेडीमध्ये जेव्हा आपल्याला थोड्याशा कॉमेडीमध्ये किंवा त्या गोष्टींमध्ये आपल्याला पोलीस साकारायचा असतो तेव्हा त्याला वेगवेगळे पदर आपल्याला द्यावे लागतात. या सिनेमाच्या या भूमिकेविषयी तुमचा एक्सपिरियन्स ऐकायला आवडतो. कॉमेडी म्हणून मी बोलतो आधी.
ऍक्च्युली लिहिलं खूप छान होतं आणि जसं अंकुश म्हणाला की हे जवळजवळ सगळं कास्टिंग त्यानेच केलं होतं. त्याच्यामुळे या निमित्ताने अंकुशचे खूप खूप आभार की त्याने माझ्यावर विश्वास ठेवला. आणि आय थिंक भूषण सर होते की काय करायचं तेवढंच सांगत होते, त्याच्यामुळे फार सुटायला मिळत नव्हतं. आणि याच्यात सगळ्यात मोठी कसर